बुक किपिंग अँड अकाउंटन्सी 12वीचा जो काही सिलेबस आहे त्या 12च्या सिलेबसमध्ये प्रकरण क्रमांक 1 जे आहे ते आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्या पार्टनरशिप फायनल अकाउंटची थोडक्यात माहिती जी आहे ती माहिती आपण बघणार आहे. पार्टनरशिप फायनल अकाउंट ह्याबद्दल आपण जर बघितलं तर 11वी मध्ये आपण फायनल अकाउंटचा अभ्यास केलेला आहे आणि फायनल अकाउंटचा अभ्यास करताना फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर्स आपण बघितले. सोल ट्रेडर्स म्हणजे काय की त्यामध्ये एकल व्यापारी संस्था जे आहे ते एकल व्यापारी संस्थेचा अभ्यास जो आहे हा आपण 11वी मध्ये केलेला आहे. आता आपल्याला काय अभ्यास करायचा आहे तर पार्टनरशिप फर्मचा अभ्यास करायचा आहे. पार्टनरशिप फर्म म्हणजे काय की भागीदारी संस्था. आता 11वी मध्ये आपण ज्यावेळी अभ्यास केला किंवा 11वी मध्ये आपण ज्यावेळी प्रॉब्लेम सोडवले तर ते प्रॉब्लेम सोडवत असताना एकच व्यक्ती त्यामध्ये होता किंवा एकाच व्यक्तीची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली असायची आणि त्यानुसार आपण ते एक्झाम्पल जे किंवा जो प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम सोडवत होतो. आता आपल्याला काय करायचं आहे तर पार्टनरशिप फर्म आहे. आता पार्टनरशिप फर्म आहे म्हणजे काय असेल तर त्यामध्ये कमीत कमी 2 व्यक्ती असतील. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50. अगोदरचा भाग आपण जर बघितला तर कमीत कमी 2 होते आणि बँकिंग असेल तर जास्तीत जास्त 10 आणि इतर व्यवसाय संस्थेसाठी 20 होते. पण ते स्ट्रक्चर आता बदललेलं आहे आणि काय त्यामध्ये सांगितलं तर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 हा जो काय भाग आहे तो लक्षात ठेवा जो तुम्हाला ओसेनसाठी देखील उपयोगी पडणार आहे. आता हे जे पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे त्या पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये 11वी मध्ये आपण बघितलं तर 3 अकाउंट तयार करत होतो. तर त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल आणि बॅलन्स शीट आपण तयार केलेली आहे. आता 12वी मध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्यामध्ये एक ऍडिशनल अकाउंट जे आहे ते अकाउंट तयार होईल. आता ऍडिशनल अकाउंट कोणतं तर त्यामध्ये बघत असताना पहिलं जे काय अकाउंट आहे 1 नंबरला आपण काय तयार केलं किंवा काय तयार करत होतो आपण ट्रेडिंग अकाउंट. ह्या ठिकाणी देखील आपल्याला काय करायचं तर ट्रेडिंग अकाउंट. नंबर 2 आपण जर विचार केला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण 11वी मध्ये तयार केलं. ह्या ठिकाणी देखील आपल्याला काय करायचं आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार करणार आहे. तर ट्रेडिंग अकाउंट सुरुवातीला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तिसरं अकाउंट आपण जर बघितलं तर या तिसऱ्या अकाउंट मध्ये चेंज केलेलं आहे. 11वी मध्ये आपण 3 नंबरला डायरेक्ट स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट आपण जे आहे ते तयार करत होतो आणि ह्या ठिकाणी 3 नंबरला जर दिलेला जो काही प्रॉब्लेम आहे त्या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये करंटचा बॅलन्स जर दिला असेल तर आपण काय तयार करणार आहे तर 3 नंबरचा अकाउंट आहे ते करंट अकाउंट आहे. आणि शेवटचं चौथं काय असेल बॅलन्स शीट. बॅलन्स शीट नॉट एन अकाउंट, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. हे बॅलन्स शीट जे आहे ते बॅलन्स शीट आपण तयार करतोय. म्हणजे 12वीचा भाग आपण जर बघितला तर 12वी मध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचे जर असतील तर त्यामध्ये हे 4 अकाउंट जे आहे या 4 अकाउंटचा अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे. ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल आणि बॅलन्स शीट असेल. आता प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हे 4 अकाउंट येतील का नाही येणार. काही प्रॉब्लेम मध्ये ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट असेल तर काही प्रॉब्लेम मध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट अशा स्वरूपाचे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्हाला बोर्डामध्ये विचारले जाणार आहेत. आता हे जे काही पार्टनरशिप फायनल अकाउंटचं जे काही प्रकरण आहे या प्रकरणामध्ये पाठीमागच्या तासाला आपण काय बघितलंय किंवा याबद्दल काय आपण अभ्यास केला तर अभ्यास करत असताना आपण पार्टनरशिप डीड हा एक जो काही घटक आहे तो आपण बघितला. पार्टनरशिप डीड. आता ही पार्टनरशिप डीड म्हणजे काय आपण याबद्दल बघत असताना पार्टनरशिप डीड हा एक घटक आपण अभ्यासला आहे आणि त्यानंतर टाइप्स ऑफ पार्टनर हा एक घटक आपण अभ्यासलेला आहे. असे 2 घटक जे आहेत त्या 2 घटकांचा अभ्यास जो आहे तो आपण ह्या अगोदर केलेला आहे. आता पार्टनरशिप डीड म्हणजे काय तर रिटर्न अग्रीमेंट बिटवीन द पार्टनर. म्हणजे आपले पार्टनर आहेत, एकूण जे काही भागीदार आहेत त्या भागीदारांच्या मध्ये झालेला जो लेखी करार आहे, रिटर्न अग्रीमेंट आहे, त्या रिटर्न अग्रीमेंटला आपण काय म्हणतोय तर पार्टनरशिप डीड असं म्हणतोय. आणि टाइप्स ऑफ पार्टनरचा अभ्यास करत असताना आपण कोणकोणता अभ्यास केलाय थोडंसं रिवाइज करा. तर त्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टनर बघितला आपण, स्लीपिंग पार्टनर असेल, मायनर पार्टनर आहे, नॉमिनल पार्टनर आहे, पार्टनर फॉर प्रॉफिट्स ओनली असतील. आता अगदी आपण 11वी मध्ये देखील अभ्यास करत असताना बघत असताना एक कॉन्फिडेन्शियल किंवा गुप्त भागीदार असा देखील भाग आपण त्यामध्ये बघितलाय. म्हणजेच आपण ह्या अगोदर जे काही अभ्यास केला आहे ते देखील रिवाइज करणं आवश्यक आहे. टाइप्स ऑफ पार्टनर असतील आणि पार्टनरशिप डीड असेल. आता काय बघायचं आहे आपल्याला या तासाला तर हे एकूण जे 4 अकाउंट आहेत ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट ह्यापैकी पहिलं अकाउंट जे आहे हे पहिलं अकाउंट आपण आजच्या तासाला बघणार आहे. कोणतं अकाउंट आहे ते ट्रेडिंग अकाउंट. ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतोय व्यापारी खातं किंवा व्यापारी पत्रक. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्याला काय म्हणतो आपण नफा तोटा पत्रक. म्हणजे आज आपण बघत असताना काय बघायचं आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे तर एकाच अकाउंटचा आपण आज अभ्यास करणार आहे आणि तो आहे ट्रेडिंग अकाउंट. स्पेशल डस्टर आहे हा. स्पेशल डस्टर केलेला आहे खास त्या व्हाईट बोर्ड साठी केलेला स्पेशल डस्टर.
ओके, आता ही जे काही 4 अकाउंट आहेत, ह्या 4 अकाउंट पैकी पहिला अकाउंट जे ते आपण आज बघणार आहे ते पहिला अकाउंट कोणतं आहे तर ट्रेडिंग अकाउंट. पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. कोणताही अकाउंट आपण जर बघितलं डबल एंट्री सिस्टीम मध्ये तर त्या प्रत्येक अकाउंटला दोन बाजू असतात, एक डेबिट साइड आणि एक क्रेडिट साइड. तशाच दोन बाजू ह्या ट्रेडिंग अकाउंट सुद्धा असतील, एक डेबिट साइड असेल एक क्रेडिट साइड असेल. तर तुम्ही पर्टिक्युलर्स अमाउंट अँड अमाउंट रुपीज आहे असं लक्षात ठेवा. त्यानंतर पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज अँड अमाउंट. पहिली जी काही बाजू आहे ती आहे डेबिट साइड आणि जी दुसरी बाजू आहे ती क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंट जे आहे या ट्रेडिंग अकाउंटचा आपण अभ्यास करतोय, अभ्यास करायला सुरुवात आपण करतोय ट्रेडिंग अकाउंट. आता हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे तर मी इन्फॉर्मेशन चार्ट मध्ये अगोदर देतो. हे जे काही ट्रेडिंग अकाउंट आहे ह्या ट्रेडिंग अकाउंटला आपण काय म्हणतो तर व्यापारी खातं असं म्हणतो, व्यापारी पत्रक असं म्हणतो. आणि ह्या ट्रेडिंग अकाउंटचा अभ्यास करत असताना ह्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय येणार आहे तर ह्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये सर्व डायरेक्ट एक्सपेन्स येणार. डायरेक्ट म्हणजे काय की प्रत्यक्ष खर्च. एखादं प्रोडक्शन आपल्याला करायचं आहे, समजा हा जो काही मार्कर जो आहे या मार्करचं आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे तर मार्करचं प्रोडक्शन करत असताना येणारा जो काही खर्च आहे हा सर्व खर्च कुठे येणार तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये येणार आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा विचार आपण करत असताना ट्रेडिंग अकाउंट मध्ये कोणकोणते घटक येणार आहेत तर सगळे एक्सपेंडिचर असे असतील की जे डायरेक्ट असतील. आता हे जे अकाउंटची आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघताना ह्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आपण बघतो का नॉन ट्रेडिंग तर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन बघतोय. त्यामुळे हे जे ट्रेडिंग अकाउंट असेल ह्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये स्टॉक असेल. कोणता स्टॉक असेल तर ओपनिंग स्टॉक पण असेल आणि क्लोजिंग स्टॉक पण असेल. माल कोणकोणत्या पद्धतीने आपल्या बिझनेस मध्ये येणार आहे ते देखील आपण या ट्रेडिंग मध्ये बघणार आहे आणि कोणकोणत्या पद्धतीने माल जाणार आहे हे देखील आपण ट्रेडिंग मध्ये बघणार आहे. ट्रेडिंग अकाउंटचा विचार आपण जर केला तर ट्रेडिंग अकाउंटचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काही भाग आहे त्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण काय घेतोय तर सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण घेणार आहे. डायरेक्ट म्हणजे काय की आता प्रोडक्शन आपण करायला लागलेलो आहे, प्रोडक्टिव्ह सॅलरी, प्रोडक्टिव्ह वेजेस, वर्क्स मॅनेजर सॅलरी, कोल गॅस अँड वॉटर म्हणजे असे एक्सपेंडिचर आहेत की जे एक्सपेंडिचर आपण प्रोडक्शन करत असताना जे एक्सपेंडिचरची आवश्यकता असतील ते सगळे एक्सपेंडिचर आपण ह्यामध्ये घेतोय. कशामध्ये तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये कोणते एक्सपेंडिचर आहेत डायरेक्ट आहे. आणखी काय आपण घेणार आहे स्टॉक घेणार आहे. कोणता स्टॉक घेणार आहे ओपनिंग स्टॉक पण आपण घेणार आहे, क्लोजिंग स्टॉक पण घेणार आहे. कोणकोणत्या पद्धतीने माल आपल्या बिझनेस मध्ये येणार आहे ते आपण बघणार आहे आणि कोणकोणत्या पद्धतीने माल बिझनेस मधून जाणार आहे ह्याचा देखील अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण ह्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण करणार आहे. मग ट्रेडिंग अकाउंटचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा आपण अभ्यास करतोय. एक म्हणजे काय तर पहिला जो काय भाग आहे तो पहिला भाग बघत असताना सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत ते ह्यामध्ये येणार आहे आणि जो दुसरा भाग आपण जर बघितला तर ह्यामध्ये सर्व प्रकारचे स्टॉक येणार आहे. म्हणजे ओपनिंग स्टॉक पण असेल आणि क्लोजिंग स्टॉक पण असेल. असे दोन्ही स्टॉक जे हे दोन्ही स्टॉक ह्यामध्ये असणार आहे. आता हे ट्रेडिंग अकाउंटचा दुसरा भाग आपण जर बघितला तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय असेल काय कॅल्क्युलेशन आपण आपल्याला करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट मध्ये तर दोन भाग जे आहेत, एक आहे ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस. एक असेल ग्रॉस प्रॉफिट आणि एक असेल ग्रॉस लॉस. आता ग्रॉस प्रॉफिट कधी होणार आहे ग्रॉस लॉस कधी होणार आहे तर ट्रेडिंग अकाउंटचा जो डेबिट बॅलन्स असेल, डेबिट बॅलन्स म्हणजे काय की ह्या ज्या दोन बाजू आहेत ती डेबिट साइड एक आहे आणि ही क्रेडिट साइड एक आहे. ह्या डेबिट बॅलन्स कधी होणार आहे तर ज्यावेळी डेबिट साइडची टोटल जास्त असेल आणि क्रेडिट साइडला कॅरी डाऊनचा बॅलन्स राहील त्यावेळी काय येणार आहे तर ग्रॉस लॉस येणार आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड एज ग्रॉस लॉस. डेबिट बॅलन्स जर ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स जर असेल तर काय असेल ग्रॉस लॉस असेल. का ग्रॉस लॉस तर डेबिट बॅलन्स म्हणजे काय तर डेबिट साइडची टोटल जी आहे जास्त आलेली म्हणजे बॅलन्स कोणत्या साइडला राहिला क्रेडिट साइडला राहिला. जर डेबिट बॅलन्स जर असेल तर काय असेल ग्रॉस लॉस असेल आणि जर क्रेडिट बॅलन्स जर असेल क्रेडिट बॅलन्स तर काय असेल ग्रॉस प्रॉफिट. डेबिट बॅलन्स असेल तर काय असणार आहे क्रेडिट बॅलन्स असेल तर काय असेल डेबिट असेल तर ग्रॉस लॉस आणि क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट असेल तर ग्रॉस प्रॉफिट. क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय तर क्रेडिट साइडची टोटल जास्त आहे आणि बॅलन्स कॅरी डाऊन कुठे राहिलेले तर डेबिट साइडला त्याला आपण काय म्हणतोय ग्रॉस प्रॉफिट असं म्हणतोय क्रेडिट बॅलन्सच्या वेळी आणि डेबिटच्या वेळी ग्रॉस लॉस. आता आपल्याला काय करायचं आहे की डायरेक्ट आपण ह्या अकाउंटकडे आहोत. त्या अकाउंट मध्ये डेबिट साइडला काय काय येणार आहे क्रेडिट साइडला काय काय येणार आहे ह्या सगळ्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या तासामध्ये करायचा आहे.
ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात जी आहे ती सुरुवात कशाने होणार आहे तर ओपनिंग स्टॉक सुरुवातीला असेल ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक नंतर असणार आहे परचेसेस पहिल्यांदा आहे ओपनिंग स्टॉक नंतर असेल परचेसेस परचेस मध्ये काय करतोय आपण लेस करतोय परचेस मध्ये लेस करतोय काय परचेस रिटर्न त्याला आपण काय म्हणतोय रिटर्न आउटवर्ड आता परचेस रिटर्न म्हणजे काय रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय की आपण माल परचेस केलेला आहे समजा 10,000 रुपयाचा माल आपण परचेस केलाय आणि त्या 10,000 पैकी 1,000 रुपयाचा माल समजा डिफेक्टिव्ह निघाला असेल खराब निघाला असेल आणि खराब निघाला म्हणून आपण काय करणार आहे रिटर्न देणार परचेस केलेला माल जर रिटर्न आपण जर देत असेल तर जेवढा आपण परचेस केलाय मी 10,000 अगोदर परचेस केला होता त्यातला 1,000 रुपयाचा माल आपण परत दिला म्हणजे किती राहिला 9,000चा म्हणजे काय करायचं ते लेस करायचं आहे यालाच आपण काय म्हणतोय रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय की आपला जो बिझनेस आहे त्या आपल्या बिझनेसमधून तो माल काय झालेला आहे गेलेला आहे आउट झालेला आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतोय परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड त्यानंतर ऍड अनरेकॉर्डेड म्हणजे काय की आपण माल खरेदी केलेला आहे परचेस केलेला आहे पण त्याची नोंद अजून केलेली नाही हा हे अनरेकॉर्डेड हे तीन भाग जर बघितले पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक परचेस मध्ये लेस परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड आणि ऍड अनरेकॉर्डेड म्हणजे काय की माल परचेस केलेला आहे परचेस ऑफ ₹10,000 बट नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट असे तुम्हाला ऍडजस्टमेंट असते म्हणजे आपण परचेस केलेला आहे पण त्याची एंट्री केलेली नाही परचेस ₹10,000 ऑन 27 मार्च 2010 बट नो एंट्री मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे काय आपलं अकाउंटचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये परचेस केलेला आहे पण त्याची नोंद जर केली नसेल तर ते इथं ऍड करायचं ऍड अनरेकॉर्डेड हा इथं पहिला भाग आहे ह्यानंतर एक्सपेंडिचरला सुरुवात होईल मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं एक्सपेंडिचर जे आहे हे कसले एक्सपेंडिचर आहे सगळे डायरेक्ट आहे डायरेक्ट म्हणजे काय एखादा प्रोडक्शन तयार करतोय आता हा व्हाईट बोर्ड आहे हा व्हाईट बोर्ड तयार करायचा आहे तर व्हाईट बोर्ड तयार करत असताना लागणारं जे काय मटेरियल आहे रॉ मटेरियल आहे चालेल रॉ मटेरियल जे आहे हे रॉ मटेरियल साठी किंवा प्रत्यक्षामध्ये आपण जेव्हा प्रोडक्शन करत असतो हे सगळं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल गोळा करून तर त्यावेळी जो काही खर्च येतोय हा सर्व खर्च जो आहे तो ह्यामध्ये येणार आहे आता तो कोणता ते खर्च कोणकोणते आहेत त्याचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे तर यामध्ये आपण बघितलं आता प्रोडक्शन आपल्याला करायचं आहे कशाचंही प्रोडक्शन असेल खडूचं प्रोडक्शन असेल पेनाचं प्रोडक्शन असेल मोबाईलचं प्रोडक्शन असेल किंवा इतर कुठलीही वस्तू असेल त्या वस्तूचं प्रोडक्शन करायचं आहे तर प्रोडक्शन करण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला काय लागणार आहे रॉ मटेरियल लागणार आहे कच्चा माल लागणार आहे आणि तो कच्चा माल आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आणत असताना आपल्याला काही खर्च करावा लागतो काही चार्जेस आपल्याला द्यावे लागतील जकातीचा खर्च असेल किंवा आयात शुल्क असेल अशा अनेक जे काही खर्च आहे ते खर्च द्यावे लागतील तर सुरुवातीला जे काही रॉ मटेरियल आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आणणार आहे किंवा आपल्या कारखान्यामध्ये आणणार आहे तर आपल्या कारखान्यामध्ये आणत असताना पहिल्यांदा 4 खर्च कोणकोणते आहेत बघा तर त्यामध्ये आहे इम्पोर्ट ड्युटी पहिला आहे इम्पोर्ट ड्युटी त्यानंतर कस्टम ड्युटी इम्पोर्ट ड्युटी कस्टम ड्युटी त्यानंतर आहे कार्टेज आणि त्यानंतर आहे ऑक्ट्राय हे 4 महत्वाचे जे आहेत एक्सपेंडिचर तर त्यामध्ये बघत असताना इम्पोर्ट ड्युटी असेल कस्टम ड्युटी असेल कार्टेज असेल आणि ऑक्ट्राय असतील हे 4 कशासाठी आहेत तर जे काही रॉ मटेरियल आहे जो कच्चा माल आहे हा कच्चा माल आपण काय करणार आहे तर आपल्या कच्चा माल जो आहे हा कच्चा माल काय करणार आहे आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आणायचा आहे तर आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा आपल्या कारखान्यामध्ये आणत असताना हे 4 सुरुवातीचे एक्सपेंडिचर असतील इम्पोर्ट ड्युटी कस्टम ड्युटी कार्टेज आणि ऑक्ट्राय हे 4 एक्सपेंडिचर आपण बघणार आहे हे 4 एक्सपेंडिचर बघितल्यानंतर आता काय झालं की प्रत्यक्षामध्ये जो काही माल आहे हा माल आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आणलेला आहे जो मालाचा ट्रक असेल कच्च्या मालाचा जो काही ट्रक आहे हा ट्रक आपण आणलेला आहे आता हा कच्चा माल आणत असताना प्रत्येक वेळी आपण ट्रकनं हा कच्चा माल आणतोय असं पण नाही माल आणत असताना काही वेळी आपण रेल्वेने देखील कच्चा माल आणू शकतोय जर रेल्वेने जर आणला असेल तर त्याला आपण काय म्हणतोय रेल्वे फ्राईट असं म्हणतोय काय म्हणणार त्याला रेल्वे फ्राईट असं म्हणणार किंवा फ्राईट असं म्हणू शकतोय किंवा रेल्वे फ्राईट असं म्हणू शकतोय बघा सुरुवातीला काय काय झालेलं आहे की पहिली गोष्ट आपण सुरुवातीचे एक्सपेंडिचर सुरुवातीचा भाग बघितला ओपनिंग स्टॉक परचेस त्यानंतर जो काही रॉ मटेरियल जो आहे तो आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आणायचा आहे तर तो फॅक्टरीमध्ये आणत असताना जे एक्सपेंडिचर आपल्याला करावे लागतात त्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी असेल कस्टम ड्युटी असेल कार्टेज असेल आणि ऑक्ट्राय असेल हे 4 आपण बघितले माल जो आहे तो रेल्वेने जर आणला असेल तर रेल्वे फ्राईटचा जो काय भाग आहे तो ह्यामध्ये आहे
आता काय झालं की जो जो काही माल आहे तो माल आपल्या फॅक्टरीमध्ये आलेला आहे, ट्रकानं आला असेल किंवा रेल्वेनं जो काही माल आहे तो माल आणलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आणलेला जो काही माल आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आपल्या फॅक्टरीमध्ये तो जो काही माल आहे हा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, म्हणजे वाहतूक करायची आहे त्याची. ती वाहतूक करत असताना दोन प्रकारे आपण करणार आहे. कोणकोणती, तर ते कॅरेज असेल, कॅरेज एक येणार त्यामध्ये, आणि दुसरा आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड. कॅरेज म्हणजे काय, वाहतूक. ही वाहतूक कोणती असेल, अंतर्गत वाहतूक असेल. आपला जो काय कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये अनेक डिपार्टमेंट आहेत. एका डिपार्टमेंट कडून दुसऱ्या डिपार्टमेंट कडे जो काय माल आहे हा माल कॅरेज करायच्या अगोदर देखील आपल्याला एक भाग जो आहे तो आपल्याला बघावा लागणार आहे. जो काय माल आपण आणलेला आहे, ट्रकातून जो काय माल आणला असेल हा माल आपल्याला काय करावा लागणार आहे, उतरवून घ्यावा लागणार आहे. आणि माल उतरवून घेत असताना त्यांना काय द्यावे लागते आपल्याला, तर मजुरी द्यावी लागणार आहे. म्हणजे काय असेल, आपण त्याला म्हणतोय वेजेस. तर ह्या कॅरेज आणि कॅरेज इनवर्डच्या अगोदर तो आपण बघतो. कॅरेज आणि कॅरेज इनवर्डच्या अगोदर म्हणजे काय, आपण बघितलं रेल्वे फ्राईट माल आता आलेला आहे, तो माल आपण उतरवून घेत असताना कोणकोणते एक्सपेंडिचर आहे, तर इथे येणार आहे पहिल्यांदा टू वेजेस. काय असेल, टू वेजेस. टू वेजेस अँड सॅलरीज. पहिल्यांदा आहे वेजेस, वेजेस अँड सॅलरीज. टू प्रोडक्टिव्ह वेजेस, टू प्रोडक्टिव्ह वेजेस. टू प्रोडक्टिव्ह सॅलरी. प्रोडक्टिव्ह म्हणजे काय, की प्रोडक्शन करत असताना ते आपल्याला लागणार आहे, प्रोडक्टिव्ह सॅलरी. आणि टू वर्क्स मॅनेजर सॅलरी. यामध्ये बघत असताना काय आपण बघितलं की जो काय माल आहे तो माल आलेला आहे. आता आलेला माल आपण उतरून घेणार आहे, म्हणजे त्यांना मजुरी द्यावी लागणार आहे. कशाची मजुरी, तर जो काय माल आणलेला आहे त्याची मजुरी असेल. तर त्या संदर्भामध्ये हे 5 एक्सपेंडिचर लक्षात घ्या. टू वेजेस, टू वेजेस अँड सॅलरी, टू प्रोडक्टिव्ह वेजेस, टू प्रोडक्टिव्ह सॅलरी, टू वर्क्स मॅनेजर सॅलरी, असे 5 घटक आहेत. आता वेजेस अँड सॅलरी जर आला असेल तर आपण ते कुठे घेतोय, ट्रेडिंग अकाउंटला घेतोय. पण सॅलरी अँड वेजेस जर असेल तर ते घेणार आहे आपण प्रॉफिट लॉस. लक्षात घ्या, वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटला, सॅलरी अँड वेजेस आहे ते प्रॉफिट लॉसला. हे 5 वेजेस, वेजेस अँड सॅलरी, प्रोडक्टिव्ह वेजेस, प्रोडक्टिव्ह सॅलरी, वर्क्स मॅनेजर सॅलरी. आता माल आहे तो आता उतरून घेतला आपण. माल उतरून घेतल्यानंतर तो माल आपण काय करणार आहे, डिस्ट्रीब्यूट करणार आहे. त्यासाठी मागाशी आपण जे 2 एक्सपेंडिचर बघितले होते ते इथं आपण लिहू, टू कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड. टू कॅरेज, टू कॅरेज, कॅरेज म्हणजे वाहतूक, आणि टू कॅरेज इनवर्ड म्हणजे अंतर्गत वाहतूक. आणि बहिर्गत वाहतूक असेल तर, कॅरेज आउटवर्ड असेल तर कुठे येणार आहे, तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट येणार आहे. फक्त वाहतुकीचा भाग आपण बघत असताना अंतर्गत वाहतूक म्हणजे कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड जे ते कुठं असेल, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट आहे. इथपर्यंत लक्षात घ्या. आता सुरुवातीचे हे जे 4 आपण बघितले कशासाठी, तर रॉ मटेरियल आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आणायचं आहे, त्यासाठीचा जो काही खर्च आहे, इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी, कार्टेज आणि ऑफ्टर आहे. त्यानंतर माल आणत असताना रेल्वेने जर आणला असेल तर रेल्वे फ्राईट. आणि त्यानंतर जो काय माल आहे तो माल आपण उतरवून घेतला, वेजेस असेल, वेजेस अँड सॅलरी, प्रोडक्टिव्ह वेजेस, प्रोडक्टिव्ह सॅलरी आणि वर्क्स मॅनेजर सॅलरी. आणि त्यानंतर उतरून घेतलेला जो काय माल आहे हा आपण काय केला, डिस्ट्रीब्यूट केला. कुठे डिस्ट्रीब्यूट केलेला आपण तो, तर डिस्ट्रीब्यूट करत असताना अंतर्गत जी काही वाहतूक आहे ज्याला आपण काय म्हणतोय, कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड असं म्हणतोय. आता काय झालं की अंतर्गत जी काही वाहतूक आहे ही वाहतूक झाली, माल जो आहे तो प्रत्येकाकडे ट्रान्सफर केला. आता माल ट्रान्सफर केल्यानंतर प्रत्यक्षात प्रोडक्शनला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि प्रोडक्शनला सुरुवात करत असताना त्यासाठी आपल्याकडं जे काही मशिनरी जी आहे ती मशिनरी आपल्याकडे उपलब्ध नाही, ते आपण उपलब्ध करून घेतलेली आहे. आणि ती उपलब्ध करून घेण्यासाठी जो काही एक्सपेंडिचर आहे ज्याला आपण काय म्हणतोय, रॉयल्टी असं म्हणतोय. आता रॉयल्टी जी आहे ते डेबिट साईडला, ही पुढची बाजू आपण मगाशी क्रेडिट सांगितले होते, त्यामुळे ही पुढची देखील जी काही बाजू आहे ही डेबिटच आहे हे लक्षात घ्या. तर इथं आपण इथं लिहूया टू रॉयल्टी. फक्त डेबिट साईड आता बघायला तेवढं लक्षात घ्या. रॉयल्टी, प्रोडक्शनला आपण सुरुवात केलेली आहे. आता प्रोडक्शनला सुरुवात करत असताना काय लागणार आपल्याला, इंधनाची आवश्यकता आहे, कोळशाची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता आहे. तर ते एक्सपेंडिचर ह्यामध्ये येते. कोणकोणते, तर इथं असेल टू कोल, गॅस अँड वॉटर, टू कोल, गॅस अँड वॉटर, टू पॉवर अँड फ्युअल, टू पॉवर अँड फ्युअल आणि टू मोटिव्ह पॉवर. हे 3 लक्षात घ्या. हे कशासाठी, तर प्रत्यक्षात प्रोडक्शनला आपण सुरुवात केलेली आहे. आणि प्रोडक्शनला सुरुवात करत असताना कशाची आवश्यकता आपल्याला, इंधनाची आवश्यकता आहे, कोळशाची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता आहे. ही जी आहे ती ह्यामध्ये आहे. कोल, गॅस अँड वॉटर,
पॉवर अँड फ्युअल आणि मोटिव्ह पॉवर. आता प्रोडक्शनला सुरुवात केली त्यानंतर काय आहे की ही काय ट्रेडिंग अकाउंट जे आहे या ट्रेडिंग अकाउंट मध्ये जे काही एक्सपेंडिचर सगळे असतील हे कसले एक्सपेंडिचर आहेत, हे फॅक्टरीशी रिलेटेड असणारे एक्सपेंडिचर आहेत किंवा सगळे फॅक्टरीचे एक्सपेन्स यामध्ये आपण घेणार आहे. कोणकोणते असतील तर त्यामध्ये टू फॅक्टरी रेंट, टू फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, टू फॅक्टरी हिटिंग, टू फॅक्टरी लाइटिंग आणि टू फॅक्टरी अदर एक्सपेन्सेस. फॅक्टरी अदर एक्सपेन्सेस काय काय बघितले यामध्ये सगळे फॅक्टरीचे एक्सपेन्सेस आहेत. त्यामध्ये फॅक्टरी रेंट असेल, फॅक्टरी इन्शुरन्स असेल. आता इथं रेंट समजा फॅक्टरी रेंटच्या ऐवजी फक्त रेंट जर दिला असेल तर ते प्रॉफिट लॉस येणार आहे. फक्त रेंट असेल किंवा ऑफिस रेंट असेल तर ते कुठे येणार आहे, ऑफिसचे सगळे एक्सपेंडिचर आहे ते प्रॉफिट लॉस असतील. जे इनडायरेक्ट आहेत आणि जे डायरेक्ट आहेत फॅक्टरीशी रिलेटेड ते सगळे इथं असतील. फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, फक्त इन्शुरन्स असेल तर देखील प्रॉफिट लॉसला. फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी हिटिंग, फॅक्टरी लाइटिंग आणि फॅक्टरी अदर एक्सपेन्सेस हे फॅक्टरीचे सगळे एक्सपेंडिचर कुठे येणार आहे, हे डायरेक्ट आहे त्यामुळे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आणि त्यानंतर आपण घेणार आहे शेवटी इथं बघत असताना शेवटचा भाग आपण जर बघितलं तर काही येऊ शकतो डेबिट साइडला. इथं आपण लिहिलेलं आहे डेबिट बॅलन्स काय असेल, ग्रॉस लॉस असेल आणि क्रेडिट बॅलन्स काय असेल, ग्रॉस प्रॉफिट. आणि इथं ग्रॉस प्रॉफिट येणार आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. जर कॅरी डाऊनचा बॅलन्स जर डेबिट साइडला जर असेल तर त्याचा अर्थ काय झाला की तो क्रेडिट बॅलन्स आहे. डेबिट साइडला कॅरी डाऊन कधी होणार आहे, जर क्रेडिटची टोटल जर जास्त असेल तर डेबिटला कमी राहील म्हणजे कॅरी डाऊन होईल. तो काय असेल, ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन असेल. पण चेक करा की आपण बघत असताना काय बघितलं तर डेबिट साइड बघितलेले आहे ओपनिंग स्टॉक, परचेसेस, लेस परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड, ऍड अनरेकॉर्डेड, टू इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी, त्यानंतर कार्टेज आणि ऑक्ट्राय. हे सुरुवातीला जो काही माल आहे तो माल आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आणत असताना तो जर रेल्वेने जर आला असेल तर रेल्वे फ्राईट तो उतरून घेत असताना जी मजुरी द्यावी लागेल त्यासाठी वेजेस अँड सॅलरी, प्रोडक्टिव्ह वेजेस, प्रोडक्टिव्ह सॅलरी आणि वर्क्स मॅनेजर सॅलरी. माल उतरून घेतलेला आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे तर त्यासाठी दोन एक्सपेंडिचर कुठले, कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड. कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड प्रत्यक्षात प्रोडक्शनला सुरुवात करत असताना मशिनरीची जुळवाजुळव असेल, यंत्रसामग्रीची जुळवाजुळव जर करायची असेल तर अशा वेळी काय असेल तर रॉयल्टी असेल. आणि त्यानंतर प्रत्यक्षात प्रोडक्शन करत असताना आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल, इंधनाची आवश्यकता असेल, कोळशाची आवश्यकता असेल, गॅसची आवश्यकता असेल तर ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कोल, गॅस अँड वॉटर, त्यानंतर पॉवर अँड फ्युअल आणि मोटिव्ह पॉवर. आणि जो काय ट्रेडिंग अकाउंट आहे हे ट्रेडिंग अकाउंट कशाशी रिलेटेड आहे, हे सर्व कारखान्याशी किंवा फॅक्टरीशी रिलेटेड आहे. म्हणून फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी हिटिंग, फॅक्टरी लाइटिंग आणि फॅक्टरी अदर एक्सपेन्स म्हणजे सगळे फॅक्टरीचे एक्सपेंडिचर आहेत ते कुठे येणार आहेत तर ह्या ट्रेडिंग अकाउंट येणार. आणि शेवटी असेल ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन जर क्रेडिट बॅलन्स असेल तर. बघा लक्षात आलं असेल सर्वांना व्यवस्थित, शंका शक्यतो काय असणार नाही. हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित पाठ करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यापैकी जर अनरेकॉर्डेड जर बघितलं तर हे ऍडजस्टमेंट असते अनरेकॉर्डेडची. अनरेकॉर्डेड म्हणजे काय की काही माल जो आहे तो माल आपण परचेस केला असतो आणि त्याची नोंद केलेली असत नाही. गुड्स ऑफ ₹10,000 परचेज बट नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट किंवा नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट असा भाग त्यामध्ये आपल्याला सांगितला असतो. अशा प्रकारे हे आपण काय बघितलं तर ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट साइड बघितलेले हे क्लिअर तुम्ही पाठ करायचं आहे, व्यवस्थित पाठ करायचं आहे आणि काही शंका तुमची ह्यामध्ये राहणार नाही असं मला वाटतं. त्यानंतर ही झाली डेबिट साइड. आता आपल्याला काय बघायचंय तर क्रेडिट साइड बघायचं आहे. डेबिट साइड खूप मोठी आहे आणि क्रेडिट साइड त्या मानाने थोडीशी लहान आहे. डेबिट साइड मध्ये आपण काय काय बघितलं तर सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस बघितलेले आहेत आणि काय आणखी काय बघितलं तर स्टॉक आपण बघितलेला आहे. आता दुसरा भाग आपण जर बघितला, आता हे थोडं जे काही लिहिलेलं आहे ते फक्त हे कॅन्सल करतो मी आणि ही कोणती साइड करतो तर क्रेडिट साइड करतो. आता इथे लिहितो मी क्रेडिट. तर डेबिट साइड मध्ये आपण काय बघितले तर डेबिट साइड मध्ये आपण बघत असताना सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस बघितलेले आहेत. त्याचबरोबर स्टॉक आपण बघितला, ओपनिंग स्टॉकचा भाग जो आहे तो डेबिटला बघितला.
आणि डेबिट साईडला जर बॅलन्स जर राहत असेल कॅरेट डाऊनचा त्याला आपण काय म्हणतोय तर ग्रॉस प्रॉफिट असं म्हणतोय. आता जी क्रेडिट साईड आहे ती क्रेडिट साईड एकदम सोपी आहे आणि एकदम इझी आहे. क्रेडिट साईड मध्ये काय बघायचं आहे की कोणकोणत्या पद्धतीने माल जो आहे तो आपल्या फॅक्टरीमधून जाणार आहे. आपली जी काही फॅक्टरी त्या फॅक्टरीमधून कोणकोणत्या पद्धतीने माल जाणार आहे तर माल जात असताना कोणकोणत्या पद्धतीने जातो येण्याचा मार्ग आपण जर बघितला तर येण्याचा मार्ग एकच आहे तो काय तर परचेस. असं आपण करू शकत नाही की एखाद्या फॅक्टरीमध्ये जाऊन तिथला माल चोरून आणायचा आपल्या फॅक्टरीमध्ये टाकायचा असं होईल का तर होणार नाही. म्हणजे आपली जर फॅक्टरी आपण जर बघितली किंवा आपला जो व्यवसाय जर बघितला तर व्यवसायामध्ये काही माल जर परचेस जर केला असेल तरच येणार आहे. म्हणजे येण्याचा मार्ग एकच आहे पण जाण्याचे मार्ग भरपूर आहेत. तर ही जी क्रेडिट साईड जी आहे या क्रेडिट साईड मध्ये आपण काय बघतोय की कोणकोणत्या पद्धतीने माल हा जाणार आहे. आता जाताना कोणकोणत्या पद्धतीने जाईल तर सगळ्यात महत्वाचा आणि ऑथोराइज्ड जो काही मार्ग आहे तो आहे सेल्स. म्हणजे मालाची विक्री जर केली असेल तर बाय सेल्स. सेल्स मध्ये आपण काय करतोय तर ऍड का लेस करतोय सेल्स रिटर्न ज्याला काय म्हणणार आहे आपण रिटर्न आउटवर्ड रिटर्न इनवर्ड. आउटवर्ड काय असेल तर परचेस रिटर्न जे आहे हे परचेस रिटर्न जर असेल तर त्याला आपण रिटर्न आउटवर्ड म्हणतोय. म्हणजे माल परचेस केला तो रिटर्न दिलाय. आणि रिटर्न इनवर्ड म्हणजे काय की माल विकलेला आहे तो आपल्या फॅक्टरीमध्ये आलेला आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा पहिला जर बघितला सेल्स म्हणजे काय तर मालाची विक्री केल्या म्हणून तो माल इथं क्रेडिट साईड मध्ये बघताना हे बघायचं आपल्याला की कोणकोणत्या पद्धतीने माल जातोय तर त्यातलं एक आहे सेल्स. त्यामध्ये लेस सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड आणि ऍड अनरेकॉर्डेड. ऍड अनरेकॉर्डेड. त्यानंतर त्या पुढचा भाग आपण जर बघितला एक म्हणजे काय मालाची विक्री केली. दुसरा गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणजे काय की आगीने मालाचं जर नुकसान जर झालं असेल तर माल आपल्याकडून जाणार आहे. तर असेल गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर असेल किंवा लॉस्ट बाय फायर असेल किंवा बर्न्ड बाय फायर असेल. गुड्स लॉस्ट बाय फायर किंवा डिस्ट्रॉयड बाय फायर. मालाचं काय झालं की आगीने जर नुकसान जर झालं असेल तर ते आपण त्यामध्ये घेतोय गुड्स लॉस्ट बाय फायर. हा झाला दुसरा. तिसरा आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. म्हणजे आपण प्रोडक्शन करताना एखादा नवीन प्रोडक्शन आपण सुरू केलेलं आहे आणि त्या प्रोडक्शनची जाहिरात व्हावी म्हणून आपण काय करतोय की एक सॅम्पल्स जे काही पीस आहे ते अनेक दुकानामध्ये आपण ठेवत असतोय. अशा प्रकारे जो काही माल जो आहे तो माल जाणार आहे. हा तिसरा आहे ते काय आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणजे काय असेल की माल फ्री सॅम्पल साठी आपण त्यामध्ये पाठवतोय. बघा इथे तीन अगोदर बघितले आपण. एक म्हणजे माल विकला असेल तर, दुसरा म्हणजे आगीने मालाचं नुकसान जर झालं असेल तर, आणि तिसरा जो आहे तो आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. चौथा जो आहे हा चौथा आहे गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. तर गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट म्हणजे काय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट म्हणजे माल चोरीला गेलेला आहे. कोणकोणत्या पद्धतीने माल जातोय माल चोरीला गेलेला. गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, गुड्स लॉस्ट बाय फायर, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल आणि सगळ्यात शेवटचा एक यामध्ये राहिला तो आहे गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज. जो प्रोप्रायटर आहे मालक आहे पर्सनल यूज. जो मालक आहे किंवा जो प्रोप्रायटर आहे त्या प्रोप्रायटरने काय केलं की स्वतःच्या वापरासाठी काही जर माल जर काढून जर घेतला असेल तर तेवढा माल त्या बिझनेस मधून कमी होणार आहे. तर बिझनेस मधून माल कमी होताना कोणकोणत्या प्रकारे कमी होत असतोय तो बघा व्यवस्थित. एक म्हणजे काय की मालाची विक्री जर केली असेल तर जाणार आहे. दुसरं म्हणजे काय की गुड्स लॉस्ट बाय फायर असेल किंवा बर्न्ड बाय फायर असेल किंवा डिस्ट्रॉयड बाय फायर असेल. तिसरा आहे फ्री सॅम्पल. नवीन एखादा प्रोडक्शन आहे त्याची जाहिरात व्हावी यासाठी आपण काय करू शकतोय फ्री सॅम्पल. गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट आहे म्हणजे माल जर चोरीला जर गेला असेल तर तो असेल. आणि गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज जो आहे जो प्रोप्रायटर असेल किंवा जो मालक आहे त्या मालकाने काय केलं की स्वतःच्या वापरासाठी जर माल जर काढून घेतला असेल तर ते असेल. म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने माल जाईल तर एकूण किती पद्धती आहेत सेल्स न गेलेला आहे, फायर न गेलेला आहे, फ्री सॅम्पल न गेलेला आहे, थेफ्ट न गेलेला आहे, पर्सनल यूज न गेलेला आहे. अशा प्रकारे 5 प्रकारे जे काही माल आहे हा माल काय होणार आहे आपल्या फॅक्टरीमधून जाणार आहे. आणि त्यानंतर शेवटी असेल बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आणि जर क्रेडिट साईडला जर कॅरी डाऊन जर राहिला असेल तर त्याला आपण काय म्हणतोय बाय ग्रॉस लॉस कॅरी डाऊन. बाय ग्रॉस लॉस. ही जी क्रेडिट साईड आहे ती क्रेडिट साईड सोपी आहे.
डेबिट बॅलन्स आहे. ग्रॉस लॉस जे आहे ते ग्रॉस लॉस आपण काय म्हणतोय, क्रेडिट साईडला बॅलन्स राहिलेला आहे. कॅरी डाऊनचा जो काय बॅलन्स आहे हा क्रेडिटला जर राहिला असेल, कधी राहतोय क्रेडिटला बॅलन्स, ज्यावेळी डेबिटची टोटल जास्त आहे, म्हणजे डेबिट बॅलन्स तिथं आपण लिहिलेलं आहे. डेबिट बॅलन्स जर असेल तर ग्रॉस लॉस हा दिसत असून तुम्हाला क्रेडिटला दिसतोय, पण क्रेडिटला कसा आहे तर कॅरी डाऊन आहे. आणि कॅरी डाऊन कधी होतोय, जर डेबिटची टोटल जर जास्त असेल तर क्रेडिटला बॅलन्स काय होतं, कॅरी डाऊन. अशा प्रकारे आपण आज बघत असताना काय बघितलं तर ट्रेडिंग अकाउंट जे ते बघितलं, दोन्ही बाजू आपण बघितल्यात. डेबिट साईडला बघत असताना ओपनिंग स्टॉक असेल, परचेस आणि सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहे ते आपण बघतोय. आणि डेबिट साईडला कॅरी डाऊनचा जो काय बॅलन्स आहे जर राहिला असेल तर त्याचा अर्थ काय झाला की तो क्रेडिट बॅलन्स आहे. आणि डेबिटला कॅरी डाऊन असेल तर त्याला आपण काय म्हणतोय तर ग्रॉस प्रॉफिट असं म्हणतोय. इथं आपण लिहिलं क्रेडिट बॅलन्स असेल तर ग्रॉस प्रॉफिट आणि डेबिट बॅलन्स असेल तर ग्रॉस लॉस. अशा प्रकारे दोन्ही बाजू आपण बघितले. क्रेडिट साईडला बघत असताना फक्त आपण काय बघितलं की कोणकोणत्या पद्धतीने माल जाणार आहे. माल विकला असेल तर म्हणजे सेल्स असेल, त्यानंतर गुड्स लॉस बाय फायर असेल, गुड्स लॉस बाय थेफ्ट असेल, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल असेल किंवा गुड्स लॉस बाय थेफ्ट असेल. चोरीला जरी गेला असेल तरी ते कुठे येणार तर क्रेडिटला येणार. आणि त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आणि त्यानंतर असेल शेवटी ग्रॉस लॉस. बघा अशा प्रकारे आपण पहिलं जे काय अकाउंट आहे ते अकाउंट आज बघितलेलं आहे. समज असेल तुम्हाला व्यवस्थित, हे सर्व व्यवस्थित बघा, वहीमध्ये लिहून घ्या आणि हे तुम्ही पाठ करायचं आहे. व्यवस्थित स्वरूपामध्ये तुम्ही पाठ करा, लक्षात येईल तुम्हाला व्यवस्थित. ओके, थँक्यू. आणि पुढचा जो काही तास आहे त्या पुढच्या तासाला आपण काय बघतोय तर ह्या पुढचं जे काय अकाउंट आहे ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ते डिटेलली आपण बघणार आहे. जसं आपण ट्रेडिंग अकाउंट बघितलं तसं पुढे आपण काय बघतोय तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं ट्रेडिंग अकाउंट आपण लिहिताना इथं ट्रेडिंग जर डायरेक्टली लिहिले त्या खाली फॉर द इयर एंडेड असं पाहिजे आणि ह्यावरती इन द बुक्स ऑफ, म्हणजे हे तरी मी लिहिलेलं नाही, पण ज्यावेळी तुम्ही अकाउंट किंवा प्रॉब्लेम आपण ज्यावेळी सोडवायला सुरुवात करतोय तेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या वरती आपण काय लिहितोय इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म किंवा जे पार्टनर असतील त्यांची नाव असतील. आणि हे ट्रेडिंग अकाउंटच्या खालच्या साईडला फॉर द इयर एंडेड जी काय असेल तारीख, ही तारीख आपण त्यामध्ये लिहित असतो. ठीक आहे, हे व्यवस्थित पाठ करा आणि लक्षात जर आलं नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला विचारा. आणि पुढच्या तासाला आपण काय करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बघणार आहे. ओके, थँक्यू. कुठलं